Actually, today we are going to start a very important topic actually. तो जर लक्षात आला तुमचं पेज नंबर 71 to 78 काम होऊन जाईल. पेज नंबर 71 to 78 काय मला सांगाल का त्याच्यावर? धातू साधित विशेषण आहे. व्हेरी गुड. सो हे 8 पेजेस आपल्याला किती मार्कांसाठी आहेत? 8 पेजेस. फॉर हाऊ मेनी मार्क्स? अरे आता मग बोर्डाचा पेपर पण मी सांगायचा का तुम्हाला? किती मार्कांसाठी आहेत? 10वीची ना तुम्ही मुलं सगळी की 8वी 9वी मध्ये स्टडी करताय, कोणी 7वी कोणी 5वी. धातुसाधित विशेषण तालिकाम पूरयत हा व्याकरण सेक्शन मध्ये, ग्रामर सेक्शन मध्ये जो हा बोला 2 मार्कांसाठी. धातुसाधित विशेषण तालिकाम पूरयत पहिलं असणार आहे तुम्हाला नामतालिका, सर्वनाम तालिका, त्याच्यानंतर क्रियापद तालिका ज्याच्यामध्ये तुम्हाला कालवाचक प्रत्यय जोडून हे रूप तयार करायचे, आणि तिसरा असतो धातुसाधित विशेषण तालिका. धातुसाधित विशेषणांच्या तालिका आपल्याला कम्प्लिशनसाठी असतात 2 मार्कांसाठी. 2 मार्कांसाठी 8 पानं. ओके. आणि त्यातल्या त्यात स्कूलमध्ये सांगतीलच तुम्हाला पेज नंबर 78 बाय हार्ट करा, एकदम व्यवस्थित लर्न करा सुरुवातीपासून शेवटपर्यंत. किती जणांच्या स्कूलमध्ये ऑलरेडी सांगून झालंय? पेज नंबर 78 व्यवस्थित लर्न करा की नाही? अजून सांगितलं पण नाही. सर तिथे काहीतरी सूत्र दिले होते. कोणी दिले होते? ट्युशनच्या टीचरनी काहीतरी सूत्रांचं बोलत होत्या त्या. ओके. मग तुम्ही ऐकलं नाही का मग सूत्र? नाही सर. नाही. सो आता आपल्याला सपोज जर हे 78 पेज नंबर लक्षात ठेवायचं असेल, पाठ ठेवायचं असेल, काही सोप्या युक्त्या सांगतोय, तेवढं फक्त व्यवस्थित लर्न केलं. हा, मात्र हे लेक्चर कळण्यासाठी प्री रिक्विजिट कंडिशन. ओके. प्री रिक्विजिट कंडिशन काय? तुमच्याकडे धातूंची लिस्ट व्यवस्थित लर्न पाहिजे. जे विद्यार्थी व्हिडिओच्या माध्यमातून शिकताय, जर सपोज तुमचे धातूंची लिस्ट लर्न नसतील तर क्रियापद विचार भाग 1 मध्ये मी जी क्रियापदांची लिस्ट पाठ करून घेतली ती पहिले पाठ करा. गमगच्छ, दायच्छ, दृशपश्च, वृषवर्ष, गै गाय, ध्येय ध्याय, नीनय, जीजय, क्षिक्षय, स्तातिष्ठ, पापीब, भूभव, त्रुतर, श्रुसर, स्नुस्मर, रुहर, रुहरोह, इरे. हा, हे मी सगळं सांगतो त्यापूर्वी कंपोजिट संस्कृतचे जे स्टुडंट्स असाल, यू कॅन लीव्ह द लेक्चर. दिस लेक्चर इज नॉट फॉर यू. संयुक्त संस्कृतच्या विद्यार्थ्यांचं या लेक्चरमध्ये काही काम नाहीये. हा प्रश्न तुम्हाला विचारला जात नाही. सो यू कॅन स्किप द लेक्चर. तुमचं ज्यावेळी लेक्चर असेल त्यावेळी परत ते जॉईन करा. सो आय वॉज सेइंग की हा, ही जी धातूंची लिस्ट आहे, पहिला गण परस्मय पद, पहिला गण आत्मनेय पद काय? बुधबोध, मुदमोद, शुभशोभ, रुचरोच, वृद्धवर्ध, वृतवर्त, इक्षराज, सेव, रभ, रम, लभ, याच, भाष्य. राईट. दिस इज फर्स्ट क्लास आत्मनेय पद. दुसरा गण परस्मय पद, या, भा, वासना, मा, पा, ख्याशी, असवच, ब्रू, ईस्तु, विदवेद, रुद, हन. ही दुसऱ्या गणाची. तिसरा गण उभयपद, दा, दद, धामा. चौथा गण परस्मय पद, तुष, ऋष, प्रेष, मनजन, जाय, सिधपद, नश, शम, शाम्य, शम, शाम्य. पाचवा गण परस्मय पद, श्रु, अपशक, स्त्रु, ची. सहावा गण परस्मय पद, इश, इच्छ, प्रचपृच्छ, मुचमुंच, दिशदिश, विषविष, विदविंद, लिख, क्षिप, स्पृश, सृज, मृम्रिय, आत्मनेपद. सातवा गण उभयपद, युज, भुज, छिद. आठवा गण उभयपद, कृ आणि तन. नववा गण उभयपद, ज्ञाजा, ग्रहगृह्ण, बदबद्न, क्री. 10वा गण उभयपद, सुचर, चवंच, पीड, व्रण, भक्ष, मंत्रपूज, अर्थ, पूरसाधकथ, वृवर्ण, चिंत, पाल. आय नीड दॅट मच फ्लुएन्सी बिफोर यू स्टार्ट दिस लेक्चर. हे काय पुढचं कुठलंही लेक्चर असेल, समासांचं असेल, वाच्य परिवर्तनचं असेल, निंजनचं असेल, किंवा पूर्वकालवाचकम निष्कासयत असेल, ह्या सगळ्या प्रश्नांसाठी धातूंची लिस्ट अस्खलित पाठ लागेल. गण, पद याच्या सकट. कितव्या गणाचा धातू आहे, कोणत्या पदाचा आहे, पटकन कळालंच पाहिजे. अदरवाईज तुम्ही या व्याकरणाच्या फंद्यातच पडू नका. मग युक्त्या सांगून काही फायदा नाही ना. सर लवकर पाठ करण्यासाठी काही युक्ती नाही का? लेक्चर बघा, लेक्चर मध्येच पाठ करून घेतलंय. लवकर पाठ करायसाठी काय आता ते 45 मिनिटात मी पाठ करून घेतलंय. आय थिंक गमगच्छ, दायच्छ बोलत जायचंय माझ्यासोबत. ते लेक्चर तुम्ही 2दा 3दा बघा सोबत, कारण मी त्याच्यात पाठ करून घेतो ना तुमच्याकडनं. क्रियापद विचार भाग 1 आय थिंक त्याच्यातच पाठ करून घेतलेले.
ते लेक्चर तुम्हाला 2दा 3दा बघावं लागेल. दुसरं काय, त्याच्यात मेथड कळतायत ना, मी बंच करून दिलेले आहेत, त्याचे लाईन ड्रॉ केलेले आहेत, मध्ये मध्ये जागा सोडल्यात आपण, गमगच्छ, दायच्छ, दृश्यपश्च, वृषवर्ष, गई गाय. अरे एवढं सोपं करून तर कोणी नाही देणार, खूप सोपं करून दिलेलं आहे. तेवढं लर्न करा, त्याच्यानंतर हे सगळं कळायला सुरुवात होईल. नाउ लेट्स कम टू द पॉइंट. आता धातुसाधित विशेषण ज्यावेळी तुम्हाला बनवायची येत आहेत ना, तर त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत, ते जरा लक्षात आले पाहिजेत. पहिलं तुम्हाला विचारलं जातं त प्रत्ययांत. काय विचारलं जातं? त प्रत्ययांत. त्याच्यानंतर असतं क्तवतू प्रत्ययांत. त्याच्यानंतर क्तवतू. तिसरा कॉलम असतो शत्रू आणि शाणच प्रत्ययांत. शत्रू आणि शाणच प्रत्ययांत. खत प्रत्ययांत, क्तवतू प्रत्ययांत, शत्रू आणि शाणच, आणि आणखी एक असतो कृत्याः. अशा प्रकारे 4 प्रकारचे प्रत्यय तुम्हाला तिथे जोडायला असतात. हे फॉर्मॅट असतं. एक त प्रत्ययांत शब्द लिहिलाय पण नुसता क्त आलेला असतो. त्याच्यानंतर इथे असे धातू असतात, 2 धातू दिलेले असतात कोणते तरी. या फॉर्मॅटमध्ये तो प्रश्न विचारलेला असतो. इथे दिलाय फॉर एक्झाम्पल गम. मग गमचा त प्रत्ययांत काय होईल, तवतू काय होईल, शत्रू काय होईल, किंवा कृत्याः. त्याच्यापैकी एक दिलेलं असतं. म्हणजे 8 फिल इन द ब्लँक्स होतात. ह्या 8 पैकी 2 भरून दिलेले असतात, 2 तुम्हाला, म्हणजे उर्वरित 6 तुम्हाला कंप्लीट करायचे असतात. त्याच्यापैकी 4 तुमचे बरोबर आले पाहिजेत. दिस इज द क्वेश्चन फॉर्मॅट. 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो हा. एकदम सिंपल आहे. हा, याच्यात कुणाला काय विचारायचं आहे? मी आता जे बोलतोय त्याच्यात कुणाला काय विचारायचं आहे? कोणाचा तरी हात वरती येतो इथे. कोण आहे? देवेन मगर, बोला. सर, कवतू नंतर बोला. कृत्या हा यायला पाहिजे ना, कवतू. मी लिहिलंय की ते कसं होईल. सिक्वेन्स तुमचा कोणताही असू शकतो. कृत्य हा इथे येईल, शत्रू शाणाच्या मध्ये, इट डझंट मॅटर. महत्वाचं हे की हे 4 प्रकार विचारले जातात. महत्वाचं काय आहे, हे 4 प्रकार विचारले जातात हे तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. ते कुठल्या सिक्वेन्सने तो नाही महत्वाचा प्रश्न, राईट. हा फॉर्मॅट आहे. 4 तुम्हाला हे आहेत, एका याचे 4 रूप आहेत. त्यापैकी एक इकडे बनवून दिलेलं असतं आणि खालचं एक रूप बनवून दिलं असतं. कृत्याचं असेल, शत्रू शाणाचं असेल, वगैरे वगैरे. अशा प्रकारे 6 रूप तुम्हाला लिहायची असतात. 6 पैकी 4 बरोबर यायला पाहिजे, तुम्हाला 2 मार्क मिळतील. एव्हरी आन्सर कॅरीज हाफ ऑफ द मार्क. देवेन बोलायचं नसेल तर मग तो बंद केला तरी चालेल. ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये मग परत प्रॉब्लेम येतो. सो आता हे जे सगळं बनवायचंय, तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी नंबर कुणाचा लावाल? तर मी म्हणेल त प्रत्ययांतापासून सुरुवात करा. सुरुवात कशापासून करायची आपल्याला? त प्रत्ययांत. मग आता वहीमध्ये हेडिंग द्याल, त प्रत्ययांताः. सर हे आता ग्रामरच्या बुक मध्येच लिहू ना? हो, ग्रामरच्या सेक्शन मध्ये लिहा. त प्रत्ययांताः. ऍक्च्युली महत्वाचं त प्रत्ययांतच आहे. ते कळालं तर बऱ्यापैकी सगळं बाकीच्यांचं काम सोपं होईल. त प्रत्ययांताः. त प्रत्ययांत जे आहे त्यालाच म्हटलं जातं भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. त प्रत्ययांतालाच काय म्हटलं जातं? भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. ओके. आता हे जे त प्रत्ययांत आहे ना, त प्रत्ययांताचे प्रत्यय कोणकोणते आहेत? त, इत, ष्ट आणि ब्ध. म्हणजे त प्रत्ययांत बनतं कसं? त प्रत्ययांत म्हणजे भूतकालवाचक धातुसाधित विशेषण बनतं कसं? त्याचे 4 प्रत्यय आहेत. काय बोललो मी? त प्रत्ययांत बनण्याचे प्रत्यय किती आहेत? 4. तसे 5 आहेत. पण मी 4 लिहितोय इथे. तसे 5 आहेत. ठीक आहे. त, इत, ष्ट, ध लिहूनच घ्या. चला जाऊ द्या. ढ पण लिहा एक. ढ. त, इत, ष्ट, ध आणि शेवटी लिहा ढ. 5 प्रत्यय लक्षात ठेवा. कोणकोणते प्रत्यय सांगितले? त, इत, ष्ट, ध, ढ. त प्रत्ययांत बनवायचं म्हणजे काय करायचं? या 5 पैकी कुठला तरी एक प्रत्यय जोडून टाकायचा. पण आता तो कुठला जोडायचा? त्याच्यासाठी मी काही गोष्टी सांगतो, तेवढं नीट कान उघडं ठेवून ऐका आता. तर पहिली गोष्ट तेवढं पाठ करू शकताल ना. त प्रत्ययांत म्हणजे काय? तर त, इत, ष्ट, ध, ढ पैकी एक प्रत्यय जोडायचा. 5 प्रत्यय. त, इत, ष्ट, ध, ढ. पाठ करून घ्या. त, इत, ष्ट, ध, ढ. आता त्यापैकी पहिला प्रत्यय कुठला? प्रत्यय पहिला त. त प्रत्यय कधी जोडायचा?
त प्रत्यय कधी जोडायचा? तर पहिलं लक्षात ठेवायचं एकाक्षरी. काय म्हणतोय मी? एकाक्षरी. एकाक्षरी इन द सेन्स धातू जर एक अक्षराचा असेल, आता तुम्हाला धातू आणि अंग हे परत सांगण्याची गरज नाही पाहिजे ना या लेक्चरमध्ये. ते तुम्हाला मी क्रियापद विचारच्या फर्स्ट सिरीज मध्ये फर्स्ट लेक्चर मध्ये सांगून झालेलं आहे, राईट? धातू जर एक अक्षरी असेल ना तर त जोडायचा. एकदम सिंपल सांगितलं मी. धातू एक अक्षराचा असेल तर त जोडायचा. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल क्रू. आता याचं तुम्हाला त प्रत्यांत बनवायचं. काय होईल? काय होईल? अरे किती सोपं आहे. कृत. कृत. नी काय होईल? नीत. नीत. भू नीत. काय होईल? भूत. भूत. श्रू काय होईल? श्रुत. स्मृ काय होईल? मृत. मृत. मॉरल ऑफ द स्टोरी काय? एकाक्षरीला त प्रत्यय एक अक्षराला केव्हा त जोडायच्या? जेव्हा लावायचा. धातू एक अक्षराचा असेल. सिंपल. आपल्याला त प्रत्यांत जमलं. त प्रत्यांत बनवायचं आहे ना, त जोडून मोकळ्या. जर धातू एक अक्षराचा असेल तर अपवाद दोन. अपवाद दोन कोणते ते सांगण्यापूर्वी 78 पान नंबर वरती जी धातूंची लिस्ट आहे त्याच्यामध्ये एक अक्षराचे धातू किती ते मला शोधून सांगा पटकन. प्रश्न कळाला का मी काय विचारला? पेज नंबर 78. हाऊ मेनी वर्ब्स आर देअर की ज्यांचा धातू एक अक्षराचा आहे? हाऊ मेनी विचारलं. कोणते सहा. ते नाही. 3 सिक्स. सर 6 6 6 आहे. सिक्स. धातू विचारले तर कोणते धातू आहेत की जे एक अक्षरी आहेत? 3 ज्यांना सापडले त्यांनी जरा नीट बघा. उघडा डोळे पहा नीट. मी धातू विचारला ना. अंग भले 2 अक्षरांचा असू शकतं. धातू एक अक्षराचा पाहिजे. आपण काय शिकतोय? धातू साधित की अंग साधित? सर धातू साधित. धातू धातू साधित. साधित ना. अंग आपल्याला एका ठिकाणी लागणार आहे, परंतु आता सध्या आपण धातू बरोबर कन्सर्न आहोत. बोला मग कोणकोणते धातू आहेत जे एकाक्षराचे आहेत? दा. दा पा. दा, पा. पा, नी, क्रू, सृ. क्रू. श्रू. सिक्वेन्सनेच आहेत. आता ज्यांनी 3 असं उत्तर दिलं त्यांनी आता बघितलं असेल दा यच्छ. अरे वेड्या, दा एक अक्षराचा धातू आहे, त्याच्या पुढे यच्छ अंग आलंय. अंगाशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आपण धातू बघतोय ना. मी केव्हाचं काय ओरडतोय? जर धातू एक अक्षरी असेल तर धातू पाहिजे ना एक अक्षरी. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी काय बोललो? अपवाद 2 आहेत. अपवाद 2 कोणते? दादत्त पापीत. कोणते 2 अपवाद आहेत? आता तुम्ही लिहिताना कसं लिहा? मात्र तुम्ही असं नका लिहू. तुम्ही काय करा? पहिलं लिहा. कृत लिहिलंच तिथे. नी पण आहे. असं लिहा. ज्ञा. त्याच्यानंतर कोणतं आहे? सिक्वेन्सने तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. ज्ञा, नी, कृ, सृ. हे 4 लिहून टाका. मग त्याच्या खाली लिहायचं अपवाद. सर विसर्ग लावायचा. थांब ना बेटा, मी अजून काही बोललो नाही रे. मी खूप मोजून मापून बोलतो. व्यर्थ काहीच बडबड करत नाही. पण अजून मी काही बोललेलो नाहीये विसर्गाच्या बाबतीत. माझं शिकून झालं ना की मग तुम्हाला काय शंका कुशंका असतील तर विचारा. लेट मी कम्प्लीट. अजून आधीच मॅटर कॉम्प्लिकेटेड करू नका. आहे तेच काही कमी नाही. फाईन. आता बघा, एकाक्षरी असेल तर त जोडायचा. कृ कृत, नी नीत, ज्ञा ज्ञात, सृ श्रुत. त जोडायचा. अपवाद 2. दाच बनत दत्त आणि पाच बनत पीत. बस हे 2 अपवाद लक्षात ठेवायचे. दा दत्त पा पीत जोडतात तच आहे, फक्त पाचा पी झाला किंवा इथे दाचा ते तिसऱ्या गणाचा आहे ना, त्याच्यामुळे ते द्वित्व होतं म्हणून तो द रिपीट झाला आणि संधी झाल्यामुळे ते दत्त असं बनलंय. ठीक आहे. सो त्याच्यामुळे ते आपल्याला अपवादात्मक पाठ करून घ्यायचे 2. आता कसं लक्षात ठेवायचं? त कधी जोडायचा? एकाक्षरी धातू असेल तर जोडायचा. एकाक्षरी धातू असेल तर जोडायचा. अपवाद 2. दा दत्त पापीत. राहील का? एवढं तरी लक्षात राहील का? हो. सर नो. हो सर. एकाक्षरी पुढे लिहायचं आपल्याला
मन, एकाक्षरी मन. व्हॉट इज मन? सर आपल्याला असं ना प्रत्येकाला मन, माझ्या मनाला वाईट वाटलंय, तुझ्या मनाला काही नाही झाले, ते मन नाही. जर समजा धातू, नीट कानापुढे ठेवून ऐका, जर धातू एका अक्षराचा नाहीये परंतु म किंवा न ने संपत असेल, धातू एक अक्षराचा नाहीये पण तो म किंवा न ने संपत असेल, फाइंड आउट किती वर्ब्स आहेत, किती क्रियापद शोधा पटकन. थ्री. किती वेळ? तीन. 3 तर आहेत आणि ते पण पहिलेच आहेत. 3. हा, गमन. गम रम मन. धातू एक अक्षराचा नाहीये पण त्याच्या शेवटी म किंवा न येतोय. सिंपल, काढून टाका आणि त जोडा, झालं तुमचं क्त प्रत्यांत तयार. गम, बोला काही. अरे म किंवा न काढून टाका आणि त जोडा. गतः. गत. गत ह नाही, मी विसर्ग बोललो का? विसर्गाच्या बाबतीत अजून मी काहीच बडबडलो नाही. गत ह इथे वाचून दाखवतात, लक्ष द्या ना इथे. रत. रत, मन, मत. मत. दॅट्स इट. हा, गम गत रम रत मन मत. समजते का मी काय बडबडतोय? त प्रत्यांताचे प्रत्यय 5, त इत ष्ट ध ढ. शेवटचा तर एकदम आपल्या जवळचा आहे, त इत ष्ट ध ढ. त्यापैकी पहिला त कधी जोडायचा? एक अक्षरी असेल तर, धातूच्या शेवटी म किंवा न असेल तर. आणखी कधी जोडायचा? तिसरं च किंवा ज असेल तर, धातू एक अक्षराचा नाहीये पण धातूच्या शेवटी च किंवा ज आहे, तर करायचा अर्धा क आणि मग त, म्हणजे ते होतं क्त. हा, पहिले तुम्ही असं शोधा की ज्यांच्या शेवटी च किंवा ज आलाय असे कोण, किती धातू आहेत ते शोधा. हा, एक मिनिट. हे तुम्ही लिहायला सुरुवात केली ना, त्याच्या आधी आपल्याला वरती एक ओळ लिहायची. बरं ठीक आहे, ती आली की सांगतो. लिहायची आहे पण ती ठीक आहे. आधी च किंवा ज वाले धातू शोधा, यांच्या एंडिंग मध्ये च किंवा ज येतोय. 2. 2. बोला कोणकोणते? पूज, पूजरच. मुच. अजून? मुच. सर्वोच्च. वच. वच. 3 आहेत की. अजून? रच, मुच, वच. वच. हा, ज काढून टाका थोड्या वेळ, ज ला ना बाजूला ठेवा, ज ला नका घेऊ याच्यात, फक्त चच ठेवा. सोपं करू अजून. मी डायरेक्ट त लिहितो, कळून जाईल तुम्हाला. च आला की त करायचा. हा, मी तुम्हाला म्हटलो हे लिहिण्याच्या आधी असं लिहा, क्त प्रत्ययांताची रूपे तयार करताना, वरती लिहा, while forming the forms of क्त प्रत्ययांत, while forming the forms of क्त प्रत्ययांत, क्त प्रत्ययांताची रूपे तयार करताना, क्त प्रत्ययांताची रूपे तयार करताना, while forming the forms of क्त प्रत्ययांत, धातूच्या सुरुवातीस व असल्यास, धातूच्या सुरुवातीस व असल्यास, धातूच्या सुरुवातीस व असल्यास त्याचा उ असा बदल होतो, त्याचा उ असा बदल होतो. While forming the forms of त प्रत्ययांत, if there is v in the beginning, if there is, put it into single inverted comma, if there is v in the beginning, it should be changed as u. It should be changed as u.
हे ऑल द टाइम लक्षात ठेवायला. हा युनिव्हर्सल रूल. कुठलंही त प्रत्ययांतचं रूप बनवा. बाकीचे आता आपण रूल्स बघतोय, पण ते सेकंड लेटर मध्ये होणारे चेंजेस आहेत. आता आपण फर्स्ट लेटर मध्ये जर व आला तर त्याचा उ होतो, एवढं लक्षात ठेवा. बोला मग. आता शेवटी च आला की जोडायचा एक त, म्हणजे काय होणार आहे बोला. च चा बदल क होत असतो ऍक्च्युली. रच पण आलाय का? रच नाही आलाय. रच नाही आलेला आहे तिथे. रच कोणी सांगितलं? वच आणि मुच दोनच आलेले आहेत. हे दोनच लिहा. हा बोला मग. मुचचं काय बनेल? मुक्त. मुक्त. वच. वचचं काय बनेल? वक्त. उक्त. वक्त. अरे इतक्यात काय लिहिलं? उक्त. वचा. वचा उ असा बदल होतो. एवढ्यात लिहिलं ना, तेवढ्यासाठी मी सांगितलं वरती लाईन लिहा. सगळीकडे ऍप्लिकेबल होणार ते. वचा उ बदल होईल. झालं. आता लक्षात कसं ठेवायचं? एकाक्षरी मनचं अपवाद 2. संपलं सूत्र. काय लक्षात ठेवायचं? एकाक्षरी मनचं अपवाद 2. दादत्त पापित. त चा नियम संपला. म्हणजे काय? 5 प्रत्यय त, इत, ष्टप, ध, ढ. त्यापैकी त किती वेळा जोडायचा? 3 वेळा. 3 वेळा. धातू जर एक अक्षराचा असेल तर धातूच्या शेवटी म किंवा न असेल तर, किंवा धातूच्या शेवटी च असेल तर. म न असेल तर म न काढून टाकायचा आणि त जोडायचा. च आला तर च चा क बदल करायचा आणि मग त जोडायचा. राईट. सो त चं काम संपलं. आता पुढे पुढचा प्रत्यय कोणता आहे? इत. कुठला प्रत्यय आता? इत प्रत्यय. इत प्रत्यय कधी जोडायचा आहे? इत प्रत्यय कधी जोडायचा आहे? तर पहिलं 2 अक्षरी धातू यांच्या व्यतिरिक्त बरं का. म्हणजे ग म, म्हणजे म न येत असेल, च येत असेल तर त्याच्या व्यतिरिक्त 2 अक्षरी धातू. दोन अक्षरी धातू. मग आता शोधायचे 2 अक्षरी धातू अजून काय? चलो स्टार्ट. आपण त्या 2 अक्षरांमध्ये ज्यांच्या शेवटी श येतोय ना, असे नका करत. थांबा, मीच तुम्हाला मार्क करून देतो. ते गडबडून जाईल. आता तुम्ही मार्क केलेत का? मार्क करत चाललात का तुम्ही? तुम्ही पहिले किती सुरुवातीपासून अगदी सुरू पर्यंत मार्क केलंय? तिथे म न आणि एकाक्षरी वाले धातू होते ना, ते मार्क केलेत का? अरे येस ऑर नो? सर मार्क इन द सेन्स. येस सर. असं टिक करत चला ना, म्हणजे कळेल ना कुठले धातू झाले कुठले नाही झाले. कळेल कसं काय? हे सरांसारखं कोरं पुस्तक ठेवून थोडी कळणार आहे. असं मार्क करा ना, टिक करा तिथे. आता हा झाला 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 असं सुरू पर्यंत मार्क करा. झाले. आता पठ राऊंड करत चला. 2 अक्षरी म्हणजे काय म्हणजे तुम्हाला कळेल. हा पहिला धातू आहे पठ. पठ. त्याच्यानंतर पत. त्याच्यानंतर खाद. त्याच्यानंतर वद. त्यानंतर येतो नृत्याला थोड्या वेळ बाजूला ठेवा, कारण तो दुसऱ्या नियमात जाणार आहे. लिख. त्याच्यानंतर लिहायचा सेव. हा अरे इथे हे जे लिहिलं ना आपण, कुठलं व चा उ बदल होतो, त्याच्या पुढे अपवाद वंद. अपवाद वंद म्हणजे वंद मध्ये व आला, पण तो उ मध्ये नाही बदलत ज्यावेळी चेंज होतो. म्हटलं तिथे अपवाद एक लिहायचं राहिलंय. त्यानंतर लिहा वंद. ती जी वरती लाईन लिहिली ना तुम्ही, की व चा उ बदल होतो, त्याच्या पुढे लिहून ठेवा अपवाद वंद. बघा प्र उपसर्ग आहे. उपसर्गाचा आणि धातूचा, म्हणजे तिथे तुम्हाला फक्त कन्फ्युज करायला टाकलेले आहेत. ही उदाहरणं जी आहेत ना, ती फक्त कन्फ्युज करायला टाकलेली आहे. धातू किती अक्षरांचा आहे? 2. आपण जे काही करणार ते सगळं धातू सोबत आहे. त्याच्यामुळे धातू चेक करायचा किती अक्षरांचा आहे. सर ते प्र प्लस अर्थ आहे त्याला पण सर्कल करायचा का? हो हो, धातू 2 अक्षरांचा आहे ना, त्याच्यामुळे मग प्रश्नच मिटला. झालं. बस एवढेच लिहा. एवढंच लिहा. झालं.
हे लिहून झालं का एवढं? हो. हम्म? आता काय सांगितलं, इथं कधी जोडायचा? सिंपल, 2 अक्षरी धातू असेल तर जोडायचा. हा, पण त्या 2 अक्षरांमध्ये कोण वगळून टाकायचं? असे 2 अक्षरांचे की ज्यांच्या शेवटी म किंवा न येतोय, च येतोय, हे वगळून जे 2 अक्षरांचे आहेत त्यांना त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं? इथं जोडायचं आहे. मग सांगत चला पटपट उत्तर. पठ काय बनेल? पठचं पठित. इथं जोडायचं ना, इथं. ई म्हणजे वेलांटी पहिली. पठित. बोला मग आता पतचं काय बनेल? पतित. पतित. खाद. खादित. खादित. व्हेरी गुड. वद. वदित. कोण कोण बोललं वदित? उदित. चमच्यावर पाणी घेऊन त्याच्यात उदित. नाक बुडवा. गेला तर गेला जीव. हा? उदित. उदित. वचा उदित. उ उदित. होतो. अशी कशी प्रचंड विस्मरण शक्ती घेऊन जन्माला आलेली बाळ आहोत आपण? हा, इतक्यात सांगितलं ना, पहिल्या जर व असेल तर त्याचा उ होतो. असं कसं विसरू शकतो आपण? काय गजनी आहे का तुम्ही? गजनी पिक्चर पाहिला? गजनी आमिर खानचा? कुणीच नाही, पिक्चर पण नाही पाहत. काय करता? पाहिलं ना हर्ष? पाहिलाय ना? त्याला मागे टाकायचंय का आपल्याला? त्याला तरी 15 मिनिटं लक्षात राहायचं. 15 मिनिट्स. मला नाही वाटत तिथे 15 मिनिट झाले असेल तुम्हाला सांगून. झाले 15 मिनिटं झाले सांगून? नाही. नाही ना. हा. नो. मग इतक्यात सांगितलं, पहिल्या वचा उ होतो, अपवाद वंद. वंद वगळता सगळीकडे वचा उ होतो. इथे इतक्यात आपण त्याचं प्रॅक्टिकल बघितलं. कसं विसरू शकतो आपण? नाही सर, तो स्वभाव आहे आमचा, स्वभाव, मूळ स्वभाव. त्याच्यावर नका काही बोलू आम्हाला. हा, सो वद उदित. बोला मग पुढे. लिख. लिखित. लेखित. व्हेरी गुड. सेव. सेवित. सेवित. आणि वंद. उंदित. वंदित. वंदित. खाल्लं शेण. उंदित. उंदित वाले. अरे तुम्ही असं डोकं बसेल. वंदित. वंदित सर. अपवाद. वंदित. ते वाक्य काय लिहिलं इतक्यात? वंदित. सुरुवातीला जर व असेल तर त्याचा उ होतो, अपवाद वंद. अपवाद वंदचा अर्थ काय होतो रे? त्या वंद मध्ये ते नियम लागू नाही पडत. जाऊ दे आता, काय बोलायला लागू नका. म्हणजे एवढं मी एकदम सुटसुटीत लिहून देतोय, की एवढं एकदम व्यवस्थित सांगतोय की बाबांना हे करायचं, हे नाही करायचं, हे नाहीच करायचंय. नाही पचनी पडतच नाही आपल्या. हे कान बंद करून ऐकताय. बोला. प्र अधिक अर्थ. प्रार्थित. हा, पहिले तर काय करायचं, यांची संधी करून घ्यायची आणि कन्फ्युज बिलकुल व्हायची गरज नाहीये. उपसर्गाचा काहीच संबंध नाही, फक्त कन्फ्युज करायला टाकलंय. अ प्लस आ होतो, त्याच्यामुळे ते होईल प्रार्थ. आहेत ती 2च अक्षर, त्याच्यामुळे जोडायचा इत, बनेल प्रार्थित. पुढे बोला. पूज. पूजित. पूजित. हा. कथ. कथित. दॅट्स इट. झाले आपले उत्तर झाले. आता याच्यात दुसरं एक लक्षात ठेवायचं. हा, एक झाला, 2. इथे किती आहेत? 1 2 3. एकाक्षरी मनच, अपवाद 2, दादत पापित. इकडे 2 अक्षरी रु अर. रु अर. आता जरा नीट लक्ष द्या. परत शेण खायचं नाही. रु अर इत. मी काय लिहितोय समजून घ्या. पहिल्या अक्षरात जर रु असेल, धातू 2 अक्षरांचा आहे ऑब्व्हियसली ना, इथं जोडायचा म्हणजे धातू 2 अक्षरांचा पाहिजे. पहिल्या अक्षरात जर रु असेल तर त्याचा होईल अर. अर होईल म्हणजे काय होईल? रुकार जाईल, रफार येईल. रुचा अर, नृचा नर. किती अक्षरांचा आहे? 2. त्याला जोडला इत. नर तित. वृत काय बनेल? वर्तित. वर्तित. नृत, नर्तित, वृत, वर्तित. अशा प्रकारे होत जातील. हा, इथं जोडायचं. 2 अक्षरी आहे ना, मग इथं जोडायचंय. फक्त पहिल्या अक्षरात रु असला की त्याचा अर करतात. मग नृतचं झालं नर्त, आणि मग त्याला जोडला इथं. आय होप की सर इथे उर्तित नाही होणार. काय उर्तित का बरं होईल आणि कसं काय होईल? नृत्य आहे बेटा. 2 मिनिटं थांब, परत सांगतो. हे बघ, रु चा बदल अर होतो, एवढं कळालं का? पहिल्या अक्षरातल्या रु चा बदल अर होतो. मला सांग, नृ कसा बनला? नृ. न प्लस रु. व्हेरी गुड.
न प्लस रू इज इक्वल टू नृ. मी सांगितलं की रू चा बदल होतो अर, राईट. तो पण अर्धाच आहे. हे बघा इथे पण अर्धा लिहिलाय, असं नाही की मी इथे सांगण्यापुरतं अर लिहिलाय. मग आता हा जेव्हा बनेल, एकत्र येईल, तेव्हा तो बनेल नर, राईट. धातू आहे त ना, नृत. मग आपण ते बनेल नर्त. इत ते बनलं नर्तित. आणि एवढं नसेल उपद्व्याप करायचे, सिंपल असं लक्षात ठेव, पहिल्या अक्षरात रुकार असला हे रुकार काढायचा आणि रफार टाकायचा. आता याच्यापेक्षा आणि मग वचं नाही होणार का? वचा कशा? नाही, फक्त व असेल तर. हा हा हा, तू असं विचारतोयस का? बरोबर बरोबर, धन्यवाद विचारल्याबद्दल. व चा बदल उ होईल. इव्हन तो वा असेल तरी काही नाही होणार. व म्हणजे वच, व ची बाराखडी नाही. व वा वू वे वै, नो नो नो. व मीन्स व. अक्कल मीन्स अक्कल. काहीच नाही, प्युअर पाहिजे. खूप व्यवस्थित सांगतो रे बाबांना मी. आता काय सांगणार, मी खूप व्यवस्थित सांगितलं. व चा बदल उ करायचा. मग मी सांगू शकलो असं ना, व वा उ वे वै वै वहा चा बदल उ करायचा. बोललो का मी तसं? हा ठीक आहे, पण बरं झालं तू विचारलं तरीच. कारण कन्फ्युजन बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं, पण कोण इज्जत घालून घेईल, विचारत नाही बिचारे. जाऊ द्या. सो आता काय करणार बाबा, जाऊ दे. आता मला असं डोकं आपटायला होतं की एवढा टॉपिक सोपा करायचा आणि वरतून असे प्रश्न ऐकायचे. किती मनस्ताप होत असेल विचार करा. हा, शाळेत त्यापेक्षा बाई सांगतात सरळ पाठ करा. सांगायला काय लागतं, पाठ करा. ते 78 पान नंबर बघा, चक्कर येऊन पडेल. 2 मार्कासाठी एवढं कोण पाठ करतं का? सिंपल. आपण आता कुठपर्यंत आलो? आता पुढचं काम खूप सोपं आहे. त प्रत्यय बनवायचे. तर प्रत्यय 5. त इत ष्टब ध ढ, शेवटचा आपल्या जवळचा. त इत ष्टब ध ढ, त्याच्यापैकी पहिला प्रत्यय त जोडायचा 3 वेळा, एकाक्षरी मन च, अपवाद 2, दादत्त पापीत. पाठ करा, पाठ. गाणं नाही म्हणत आहे. पाठ झालं पाहिजे. हे मी जसं बोलतोय ना, सेम वे पाठ झालं पाहिजे. त्याच्या आधी ते वाक्य पाठ करायचं. क्त प्रत्यांत बनवताना सुरुवात धातूच्या प्रथम अक्षरात व असल्यास उ बदल करावा, अपवाद बंद. परत जाऊन शेण खायचं नाही. उंदीत, ती ओळ पहिले पाठ करायची, कारण ती सगळीकडे ऍप्लिकेबल आहे. नंतर मग हे. मग त कधी जोडायचा? एकाक्षरी मन च. एकाक्षरी धातू असेल तर त जोडायचा. मन असेल तर मन काढून त जोडायचा. च असेल तर च चा बदल क करून त जोडायचा. इथं कधी जोडायचा? 2 वेळा. 2 नंबर आहे ना, 2 वेळा जोडायचा. 2 अक्षरी धातू असेल तर, आणि त्यातही पहिल्या अक्षरात जर रू असेल तर त्याचा बदल अर करायचा. नृत नर्तित, रुकार काढायचा, रफार टाकायचा. एवढं कळालं, पुढचं काम खूप सोपं आहे. त इथं. आता पुढचा प्रत्यय कोणता आला? ष्ट. कोणता प्रत्यय आला? ष्ट. एकदम सिंपल. शेवटी श आला. शेवटी कोण आला? श, की त्याचा बनवायचा ष्ट. उलट लिहिलं गेलं फक्त, असं लक्षात ठेवा. धातूच्या शेवटी श आला. शेणाचा असो नाही तर षटकोणाचा असो, काय करायचं? ष्ट. शोधा मग आता कोणाकोणाच्या शेवटी श आलाय. कुठलाही चालेल ना श, इथे एकच लिहिलं. दृश्य. व्हेरी गुड. अजून? विष. दिश. व्हेरी गुड. दृश्य. देन दिश. नुसता दिश, विषय का दिश. प्र अधिक विषय वगैरे असं काही आहे? प्र अधिक विषय ना बेटा, असं काय करताय? प्र अधिक विषय. दिश. अधिक दिश. अधिक दिश. उपसर्ग कशाला आहेत? उपसर्ग कशाला आहेत? अरे तुम्हाला कन्फ्यूज करायला आहेत. कोण म्हटलं दिशेला आहे? बावळाट. कन्फ्यूज करायला आहेत. त्यांचा तिथे काही संबंध नाहीये. धातुसाधित विशेषणांच्या प्रकरणाशी याचा काही एक संबंध नाहीये. जस्ट टू कन्फ्यूज यू. त्यांना माहित नाही आम्ही आधीच कन्फ्यूज झालेलो आहे. तुम्ही काय उपसर्ग टाकताय तिथे? आधीच कन्फ्यूज आहे आम्ही. उपसर्गचा काही एक संबंध नाहीये. फक्त मध्ये अधिकचं चिन्ह आणि इकडे आणखी एक अक्षर देऊन ठेवलंय. त्याचा काही संबंध नाही. आपल्याला लक्षात काय आलं पाहिजे? श आला ना बाबा, कुठलाही असो. ईश मध्ये षटकोणाचा येतो बरं का. ईश नाही का, ईश इच्छ प्रच्छ पृच्छ, तिथे ईश मध्ये षटकोणाचा येतो, तरी पण तो ष्टच बनेल. इथे एकच लिहिलाय. लिहू का दुसरा लिहू? दोन्ही लिहून ठेवतो, परत कोणीतरी येईल विचारायला. इथे नाहीये लिस्ट मध्ये म्हणून नाही लिहून दिला होता, बट ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवा, जनरल नॉलेज, माहितीचा अधिकार. दृश्य. बोला मग काय बनेल दृश्याचं?
दृष्ट ते पण मीच बोलायचं का? दृष्ट. दृष्ट. प्र अधिक विष. प्रविष्ट प्रविष्ट व्हेरी गुड, व्हेरी गुड. आ अधिक दिश. आदिष्ट आदिष्ट काय कळायला पाहिजे आपल्याला? श येऊ Confuse षटकोणाचा नाहीतर शेणाचा बनवायचा ष्ट. ष्ट. बनलं आपलं त प्रत्यांत. त इथं ष्ट. पुढे जाऊया. आणखी सोपं झालं याचं एकदाच. इकडे 3 2 1 1 असं सगळीकडे चालेल आता. एकच पुढे हे आहे. श श ष्ट. त्याच्यानंतर भ भटजीवाला भाजीचा पण चालेल. तर करायचं ब्ध. भ आला ना धातूच्या शेवटी तर करायचा ब्ध. शोधा भ वाले धातू पटकन. लभ लभ. अजून रभ अधिक रभ. रभ. अधिक रभ हा अजून अजून आहे का? नाही संपले संपले. व्हेरी गुड. आता बनवा. लभ. लब्ध व्हेरी गुड. काय केलं आपण? भ चा केला ब्ध. बोला. आ अधिक रभ काय बनेल? आरब्ध आरब्ध. आरब्ध. उपसर्ग कशासाठी आहे? कन्फ्युज करण्यासाठी व्हेरी गुड. त्यांना माहितीच नाही की आपण आधीच कन्फ्युज आहे. कळतंय का बोलायला? नालायक. सो त इथं ष्टब्ध राहिला कोण? बोला पटकन. ढ हा आपला जवळचा अक्षर एकदम. धातूच्या शेवटी ह आला हडळीचा की बनवायचा ढ. म्हणजे धातू शोधा आता. वह वह हा, वह. आ अधिक रुह रोह अधिक रुह रोह रोह रुह रोह नाही फक्त रुह. रोह तर त्याचं अंग आहे ना. वह आणि आ रुह. अधिक रुह. मी सांगतोय केव्हाच अंगाचं आपल्याला काही काम नाही. मग दृश्यचं पश्च पण लिहायला पाहिजे होतं ना इथे. हा बोला. वहच काय कराल? वढ वढ उडह कोण आहे वड? उडह तुमच्या कानाखाली उडह. वड. एक कानाखाली वड. हा एवढ्या वेळा सांगून सांगून काय करता? त्याच्यात इथे तर दीर्घ येतो वहच्या केसमध्ये. व चा उ होतो ना ह आल्यामुळे दीर्घ होऊन जातो तो. हा बोला. इथे खाली आरूढ 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 मतिमंदासारखी उत्तर देऊ नका. वह वड म्हणे. काय वड? हा सर संपलं दीर्घ का? ऊ आटोपलं? व्हायच्या जागी कारण काय आहे? काय काय? दीर्घ ऊ झाला त्याच्या मागे कारण काय आहे? तिथे ना काय झालेलं आहे? व चा उ होतो पण आहे ना त्याच्या पुढे हे दोघं जे कॉम्बिनेशन मध्ये आले एकत्र की तो सिंगल उ कधीच नसतो. तो उ असतो. पण त्याच्यासाठी मला आता पाणिनीचा व्याकरणाचा नियम सांगायला लागेल जो डोक्यावरून जाईल. त्यापेक्षा एवढं लक्षात ठेवा. वहच्या केसमध्ये दीर्घ उ होतो. वच्या केस म्हणजे वहच्या केस मध्ये रेग्युलर व मध्ये उ होत असतो. पण वह हे एक धातू असा आहे की तिथे दीर्घ उ होतो कारण त्याच्यामध्ये ह आलेला आहे. बाकी ठिकाणी ह नाही येणार. बोला. आता त्या लिस्ट पैकी काही बाकी राहिलंय का? असेल तर ऐकवा मला. अरे त्या लिस्ट मधलं क्रियापदांच्या लिस्ट मधलं काही राहिलंय का? नाही नो नक्की? आपापले चेक करून घ्या Yes. पुस्तक. नक्की? नाही राहिलंय सर. संपलं. Yes. प्रकरण आटोपलंय आता. प्रकरण आटोपलंय. लक्षात कसं ठेवायचं? वन शॉट लक्षात कसं ठेवायचं? धातूच्या प्रथम अक्षरात व असल्यास त प्रत्ययवंत बनवताना व चा उ करायचा अपवाद वंद आणि वहच्या केसमध्ये दीर्घ उ होतो. ते पण लक्षात ठेवायचं इथेच. पहिली लाईन आपली पाठ झाली. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं मी जे बोलतो ना मला एक्झॅक्ट असंच तुमच्याकडनं पाठ पाहिजे. त प्रत्ययांताचे प्रत्यय 5. त इत ष्ट ध ढ. त्यापैकी पहिला प्रत्यय त जोडायचा 3 वेळा एकाक्षरी म न च. मी ज्यावेळी म्हणतो एकाक्षरी माझ्या डोक्यात हे पण आहे की अपवाद 2 दादत्त पापीत. मग म न असलं की म न काढून त जोडायचा. च असला की च चा बदल क करून त जोडायचा. झाला. त चा संपला. इथं असेल 2 अक्षरी धातू असतील तर हे वगळता जे 2 अक्षरी येतात असेल तर इथं जोडायचा. बरोबर. पट 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 पत पतित पठ पठित खाद खादित वंद वंदित लाईकवाईज सो अँड सो फोर्थ. आणि 2 अक्षरांमध्ये देखील पहिल्या अक्षरात जर रु असेल तर रुकार काढायचा आणि रफार टाकायचा. नृत नर्तित वृत वर्तित अशा प्रकारे चालेल. बरोबर. म्हणजे इथं जोडायचा 2 वेळा. 2 नंबर आहे 2 वेळा. त जोडायचा 3 वेळा. इथं जोडायचा 2 वेळा. बाकी सगळे 1 वेळा. त इथं ष्ट. श श असेल तर हा 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 1 मिनिट. एक राहिलं. कोण नाही म्हटलं सगळे झाले म्हणे.
कोण आहे सगळे सर झाले म्हणे? प्रच्छपुच्छ. हा हा नाही वाटत सगळे झाले म्हणे. प्रच्छ पृष्ठ. इथे छ आलेला आहे पण तरी पण त्याचा ष्ट होतो. श श छ असं लक्षात ठेवा. लिहायचं राहून गेलं माझ्याकडनं सर सांगायचं. मुच मुंच. त्याचं काय करशील? त्याचं काय करायचं? सर तो पण झालं असं म्हणायचं होतं. तो नाही झाला. हे काय? तो च मध्ये. सॉरी सॉरी. जेव्हा विचारतो ते नाही सांगत. प्रच्छचं होतं पृष्ठ बरं का. हे मार्क करून ठेवा कारण प्रचा बदल पुरू झालेला आहे इथे. हा तो पण तुम्हाला पाठ करावा लागेल. जसं इथे वहच आहे ना. हे काही 2-4 आहेत की ते तुम्हाला थोडस खास करून लक्षात ठेवायला लागतात. ठीक आहे. सो हा मी हे सांगत होतो. एकाक्षरी मनच अपवाद 2 दादत्त पापित. कसं पाठ करायचंय? एकाक्षरी मनच अपवाद 2 दादत्त पापित. 2 अक्षरी रु अर. 2 अक्षरी रु अर. श श छ ष्ट. श श छ असेल तर ष्ट. भ असेल तर ज आणि ह असेल तर ढ. प्रकरण संपलं. राईट. इथे प्रकरण आटपलं. पण लिहिताना पण ज्यावेळी तुम्हाला कम्प्लिशनला येईल त्यावेळी त प्रत्ययांताला विसर्ग द्यायचा आणि द्यायचाच. विसर्गाशिवाय लिहायचं नाही. प्रकरण कळायला पाहिजे. विसर्गाने अननेसेसरी कन्फ्युजन होतं म्हणून मी तो बाजूला ठेवला. पण तुम्ही लिहिताना इथे नाही लिहायचं. परीक्षेमध्ये ज्यावेळी लिहिताय त्यावेळी क्त प्रत्ययांत बनवल्यानंतर विसर्ग जरूर द्यायचा. लग्न झाल्यावर जसं सिंदूर भरलाच पाहिजे तसं क्त प्रत्ययांत झाल्यानंतर विसर्ग दिलाच पाहिजे. मार्क जातील मार्क. सर माहिती काय नाही द्यायचं. अरे कळायला पाहिजे ना. मग परत ते विसर्ग कसा आला ते कन्फ्युजन नको. हा परीक्षा द्यायचा. तिथे तुम्हाला पण दिलेलं दिसेल ना. 78 पानांवरती बघा. ठीक. किती जणांना कळालं आता हे प्रकरण? एकाक्षरी मनच अपवाद 2 दादत्त पापित. 2 अक्षरी रु अर. 2 अक्षरी रु अर. त्याच्यानंतर श श छ ष्ट भ ध ह ढ. आणि पहिली लाईन व असेल तर उ बदल करायचा. अपवाद बंद आणि त्याच्यातही वह असेल तर दीर्घ उ होतो. हे असं व्यवस्थित लक्षात लागेल. हे जर कळालं तर तुम्हाला एक गिफ्ट. काय 2 मार्क्स. काय गिफ्ट? 2 मार्क आमचे. दोन एवढंही सोपं नाही. अजून 2 मार्काला भरपूर काही बाकी आहे. गिफ्ट हे आहे त प्रत्ययांतांना वान जोडल्यानंतर क्तवतू तयार होतात. नथिंग स्पेशल. काही करायचं नाहीये. वान. वती स्त्रीलिंगात जोडतात पण तुम्हाला वती नाही जोडायचे असणार आहेत. वान जोडायचं. आता मला कोणीतरी विचारलं विसर्ग का नाही त्याचं उत्तर इथे आहे. क्त प्रत्ययांताच्या पुढे वान जोडा. तुमचं क्तवतू तयार होईल. तुम्हाला फक्त काय बनवता आलं पाहिजे? चहा. तो प्रत्यय. सांजा. प्रत्यय. इडली. सांबर. प्रत्यय. क्त प्रत्ययांत जमलं पाहिजे. प्रत्यय. प्राजक्त म्हणजे हो सर मला सगळं जमतं. प्रतीक्षा. नाही सर असं नाही बोलले. नाही ते पण तो नाही प्रत्यय बोलले. ते प्रत्यय नाही ते नाही जमत. नाही. क्त प्रत्ययांतांना वान जोडलं की क्तवतू तयार होणार. सिंपल. कृत. बनवा क्तवतू. कृतवान. कृतवान. नीतवान. नीतवान. ज्ञातवान. ज्ञातवान. श्रुतवान. खाली लिहून ठेवता का? खाली लिहून ठेवता. हे संपलं. याच्या खाली लिहा एक. येस. परत आपल्याला म्हटलं ना आपण गजनीचे वंशज आपण परत सर तुम्ही ते धातू साधित विषय शिकवलं ना त्याच्यात तुम्ही क्तवतूच शिकवलं नव्हतं. हा लिहून ठेवल्यापेक्षा क्तवतू प्रत्ययांत तयार करताना while forming the forms of क्तवतू प्रत्ययांताः while forming the forms of क्तवतू प्रत्ययांताः क्तवतू प्रत्ययांताची रूपे तयार करताना क्त प्रत्ययांत रूपांना क्त प्रत्ययांत रूपांना वान जोडावा. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. वान जोडावा. वान न हलंत.
while forming the forms of तवतु प्रत्ययांताः add one, add single inverted comma मध्ये लिहायचं one to add one to the forms, add one to the forms, क ला त जोडायचा, the forms. फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून लिहा, उदाहरण म्हणून लिहा, हे लिहिलं तरी चालेल. वद उदित प्लस वान इज इक्वल टू उदितवान. तुम्ही कोणताही लिहू शकता, एवढे सगळे. कृ डॅश कृत प्लस वान कृतवान, अँड वी आर डन. त संपलं, क्तवतू पण संपलं. पाठ काय करायचं? एकाक्षरी मनच अपवाद दोन दादत्त पापीत दोन अक्षरी रु अर श ष छ ष्ट भ द ह ढ. अरे किती सोपं करून दिलं. आता काय पाठ करायचं? कोण म्हणून दाखवेल? एवढं मी सोपं म्हणून दाखवलं ना. एकाक्षरी मनच अपवाद दोन दादत्त पापीत दोन अक्षरी रु अर श ष छ ष्ट भ द ह ढ. कुणीच नाही इथे. माईका लाल, माईकी लाल, सायली, देवेन, ओम, प्रतीक्षा, जेवढी नावं इथे दिसत आहेत, बाकीची आहेत. ठीक आहे, पाठ करा, नाही परत एकदा लेक्चर बघा. समजलं की नाही समजलं? आता याच्यात आणखी एक गंमत सांगतो. जेव्हा तुम्हाला ते चार्ट मध्ये कम्प्लीट करायला विचारलेलं आहे ना, तर बऱ्याच वेळा एक तर त दिलेला असतो, नाही तर क्तवतू दिलेला असतो. म्हणजे नाण्याची एक बाजू ऑलरेडी दिलेली असते. समजते मी काय सांगतोय? येस. क्त दिलेलं असतं, नाही तर क्तवतू दिलेलं असतं बऱ्याच वेळा. म्हणजे तुमचं तसं पाहिलं तर तिथे उत्तरच देऊन टाकलेले त्यांनी, उत्तरच दिलेलं असतं. समजा तिथे लिहिले रतः, काय लिहायला पाहिजे आपण पुढे? रतवान. रतवान. समजा त्यांनी दिलेलं आहे पुढे चिंतितवान, आपण काय लिहिलं पाहिजे? चिंतित. चिंतितः नाही, चिंतितः, चिंतितः नाही, चिंतित आणि विसर्ग. म्हणजे वान असेल तर वान काढायचा आणि विसर्ग द्यायचा, आणि विसर्ग असेल तर विसर्ग काढायचा आणि वान जोडायचं. समजतंय ना काय करायचंय? येस. समजा तिथे आलेलं आहे कृतः आणि आपल्याला लिहायचंय क्तवतू प्रत्ययांत. काय करायचं? विसर्ग काढायचा, वान जोडायचा. आता कळलं की मी मगाशी विसर्ग का नाही सांगितला होता? कारण हे कळायला तुम्हाला सोपं आहे. तर मग पाठ करायचं. काय? तुम्ही म्हटले ना एक कुठलं तरी दिलेलं असतं, हा पाठ करायचं. हा, पाठ का करायचं? कारण दोघांचं नसतं ना दिलेलं बेटा. दोन्ही उत्तरांमध्ये ते जे 4 बॉक्स आहेत ना, 4 पैकी समजा पहिला धातू आहे क्रू, तर क्रू मध्ये या दोघांपैकी कोणाचं तरी दिलं असेल, पण खालचं जे रूप दिलेलं असेल तिथे दोन्ही बॉक्स रिकामे असतील. मग काय करशील? म्हणजे गोविंदम ढाल शिपळे घेऊन. हा, ही तर मी युक्ती सांगितली की एकचं काम होऊन जाईल, पण दोन्हीमध्ये ते तच दिलेले असतील किंवा तवतूच दिलेले असते. पुढे पण आहे ना शत्रू, शानच, कृत्याहा, त्यांचं काय? त्यांचा एखादा फॉर्म दिलेला असतो, त्याच्यावरून हे नाही डिडक्ट करतायत. हे दोघं इंटर रिलेटेड आहे. मी युक्ती सांगितली. हा, लगेच मग हा मी हे तरी कशाला पाठ करायचं? आळशीपणाचा कळस आहे. तेवढंच जरा सोपं असतं मग मी आधीच सांगितलं असतं ना, विसर्ग काढा, वान जोडा, वान जोडा. हा, चलो सर याच्यावर हा बोला. सर ग्रुप याच्यावर वर्कशीट मिळेल का सॉल्व्ह करण्यासाठी? शीट काय आहे तिथे दिसतच ना सगळं. एक मिनिट थांबा, दोन. सर एक्झामला हेच क्वेश्चन येतात ना ह्या चार्ट मधले, का दुसरे पण येतात बाहेरचे? या चार्ट मध्येच येतात. अजूनपर्यंत पान नंबर 78 सोडून काही विचारलं गेलेलं नाहीये. तसं तू बोर्डाला लेटर पाठवू शकतो की आतापर्यंत नाही विचारलंय, आता विचार आम्हाला यावर्षी. नको सर. नको ना? मग एवढं पान प्रिपेअर कर फक्त. याच्या बाहेर काहीही विचारलं जाणार नाही. मागचे तुम्ही कुठल्याही वर्षाचे क्वेश्चन पेपर काढून बघा, शाळेचे नाही, बोर्डाचे सांगतोय. बोर्डाचे क्वेश्चन पेपर काढा, चेक करा, सोनवणे सर काय बोलताय, लागू पडतंय का.
काय लक्षात ठेवायचं आहे? एकाक्षरी मनच अपवाद 2, दादत्त पापीत, 2 अक्षरी रु अर, श ष छ ष्ट, भ ध ह ढ. राहील का लक्षात? येस. हा. आता जाऊयात कृत्याहाकडे. कृत्या तसं काम खूप सोपं आहे. हा, एका अँगलने अवघड आहे, कारण त्याचे 3 प्रत्यय, 3 म्हणजे तशी खूप मोठी लाईन आहे ती. य, तव्य, ष्टव्य, ढव्य, धव्य, अनीय असे सगळे प्रत्यय आहेत. कशाचे? कृत्यः. तिथे तुम्ही बघा, तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर येलो कलर मध्ये काय काय आहे? 3 कॉलम आहेत. 3 कॉलम आहेत. मग आता काय करायचं? मग 3 कॉलम हे करायचे का? 3 कॉलम हे करायचे का, पाठ करायचे का आपण? नो. बिलकुल नाही. कृत्याः बरोबर अनीयः. ते ओल्या फडक्याने पुसल्यामुळे थोडं कृत्याः बरोबर कोणता प्रत्यय? अनीयः. अनीयः. कृत्याः बरोबर अनीयः असं लक्षात ठेवा. कृत्याः बरोबर अनीयः. फक्त नाही याचे काही हे बदल आहेत, थोडेसे 3च बदल आहेत, तेवढं लक्षात ठेवायचं. पण तत्पूर्वी आता धातू बघायचा. आपण आता जे बनवणार ते कशावरनं बनवणार आहे? धातू साधित शिकतोय ना, म्हणजे तिथे जे आपल्याला महत्वाचं आहे, उपसर्ग आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी टाकलेले आहेत, तसंच अंग आपल्याला आता शत्रू आणि शाणांच मध्ये लागतील, कृत्यामध्ये नाही लागणार. अनीयः सांगितलं मी. काय सांगितलं? अनीयः. एकच प्रत्यय लक्षात ठेवायचा आणि त्यालाच बनवत जायचं. अनीयः. विसर्ग द्यायचा असतो, परंतु आता मी इथे विसर्गाच्या बाबतीत बोलत नाहीये, कारण ते अननेसेसरी कन्फ्युजन क्रिएट करतं. आता बघा, मग गम. बोला, काय कराल गमचं? गमनीय. राईट. काय गमनीय. होईल? गमनीय झालं. अनीय विसर्ग द्यायचाच असतो, विसर्ग तर गृहीतच धरायचा आहे. फक्त आता ना माझ्यासोबत मार्क करत चला. कुठे मार्क करा? डायरेक्ट इथे हे जी रूप आहेत ना, अनियवाली रूप आहेत, त्यांना मार्क करत चला आणि त्याच्यामध्ये मग मी नियम सांगत जातो. सो फर्स्ट तुम्हाला गोष्ट लक्षात काय ठेवायची? अनीय जोडत जायचंय, बाकी काही नाही. कृत्याः बनवायचं म्हणजे अनीय जोडायचं, कृत्याः बनवायचं म्हणजे अनीय जोडायचं, कृत्याः बनवायचं म्हणजे अनीय जोडायचं. अनीय जोडायचं. आता मार्क करा. गम गमनीय मार्क करायचं. रम रमणीय. इथे न बाणाचा आलेला आहे. त्याचा नियम माहितीये का? बाणाचा कधी येतो, नानाचा कधी येतो? हा न र असल्याने बाणाचा येतो. एवढंच नियम नाहीये. नियम काय? जर मूळ शब्दामध्ये ते नाम असेल, सर्वनाम असेल, क्रियापद असेल, काही पण असो, जर मूळ शब्दामध्ये र ऋ ष असतील कुठल्याही स्वरूपात, कोणती अक्षर सांगितली? ऋष. र रताळ्याचा, ऋ किंवा ष षटकोणाचा ष पाहिजे. जर मूळ शब्दामध्ये र ऋ ष असतील आणि पुढे येणार अक्षर द व्हेरी नेक्स्ट लेटर, जर मूळ शब्दामध्ये र ऋ ष असतील आणि पुढे येणार अक्षर क वर्ग, त वर्ग, य व ह किंवा कोणताही स्वर असेल, तर प्रत्ययामधला न जो नळाचा असतो तो बाणाचा बनतो. किती जणांना कळाला हा नियम? नाही ना? याच्यासाठी सेपरेटली लेक्चर घेईल तेव्हा सांगतो. कळालं. कुठले वर्ग? कळालं असेल तर ठीक. मी परत एकदा नियम सांगून देतो, नंतर तुम्ही लिहित बसा. मी आता नाही सांगणार, कारण 8वीच्या पुस्तकामध्ये होतं, तुम्हाला आठवत असेल, काही आठवत नसेल, 8वीच्या पुस्तकात दिलेला हा नियम. जर मूळ शब्दामध्ये र ऋ ष असतील, एक मिनिट मी शोधून काढतो.
माझ्याकडचं 8वीचं पुस्तक गहाळ आहे. मी तुम्हाला PDF शोधून मग त्याच्यातनं हे टाकून देतो, तो पेज कळून जाईल, सापडून जाईल तुम्हाला. मूळ शब्दामध्ये नियम लक्षात ठेवा, जर मूळ शब्दामध्ये र रू श असतील, षटकोणाचा श, आणि पुढे येणारं अक्षर क वर्ग त वर्ग, क वर्ग म्हणजे क ख ग घ ग, त वर्ग म्हणजे त थ द ध न, क वर्ग त वर्ग य व ह, किंवा कोणताही स्वर असेल तर जो नळाचा न आहे त्याच्या जागी बाणाचा न येतो. आता बघा र म धातू कोणता आहे? र म. र मध्ये कोण आलं? र, आणि त्याच्या पुढे व्हेरी नेक्स्ट लेटर कोणता आहे? म. हलंत्य म. अरे हा र कसा आहे? हलंत. हलंत. हलंत आहे. हा, आणि हा जो रम मधला र दिसतोय ह्याच्यामध्ये हलंत र नंतर कोण आलंय? म आलाय की हलंत्य अ म. आलाय? हलंत्य म. अरे वेडपटे का रे? रम शब्द कसा बनलाय? कसा बनलाय हा? र प्लस म बनलाय. र अधिक अ. हा, नियम काय आहे? र रू श यांच्या पुढे व्हेरी नेक्स्ट लेटर क वर्ग त वर्ग य व ह किंवा कोणताही स्वर. आता र नंतर अ आला म्हणजे स्वर आला ना, कोणताही स्वर, अ आ इ ई उ ऊ यांना स्वर म्हणतात. हे आल्यामुळे तो जो रमणीय मध्ये जो न नळाचा असायला पाहिजे होता तो झालाय बाणाचा. हा, देवच वाचव रे देवा. आता 8वीचं शिकवायला सुरुवात करू का इथे तुम्हाला 10वीचं शिकवायचं सोडून? हे असं होतं, तुमचे बेसिक्स वीक असते ना, मग गडबड होऊन जाते. काय काय शिकवायचं मोठा प्रश्न पडतो, मग सगळ्या चुका करतात. जाऊ द्या, मार्क करा, टिक करा. गमनीय इथेच टिक करा बरं का, इथेच टिक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठले धातू डायरेक्ट अनीय जोडून बनलेले आहेत. गम गमनीय, रम रमणीय, मन मननीय. समजतंय का तुम्हाला? अरे समजतंय का? येस काय येस. होतंय? हो सर. काय होतंय? कुठले हा, सर, खाते होतंय. डायरेक्ट नियम. बनले? तर अनिय टाकलंय. फक्त अनिय टाकले. कुणाला जोडले ते अनिय? मला? तुम्हाला? धातूला. धातूला. हे पण लक्षात ठेवा, धातूला जोडायचं जे काही करायचं ते. कारण काय? आपण काय शिकतोय? धातू साधित. धातू धातू साधित. साधित विशेषण आणि नाही, धातू साधित, धातू पासून बनलेली विशेषण शिकतोय. म्हणून हा, दानीय मार्क करा, पानीय मार्क करा, ज्ञानीय मार्क करा. हा, नयनीला नाही बोललो मी. करणीय पण नाही, सरणीय पण नाही. पठनीय मार्क करा, पतनीय मार्क करा, खादनीय मार्क करा, वदनीय मार्क करा, सेवनीय मार्क करा, वंदनीय मार्क करा, प्रार्थनीय मार्क करा, पूजनीय मार्क करा, कथनीय मार्क करा, प्रच्छनीय मार्क करा, वचनीय मार्क करा, आरभणीय मार्क करा, लभणीय मार्क करा, वहनीय मार्क करा. झालं का? किती झाले? हो काय हो, मी विचारलं किती झाले? 20. नक्की? 20. वहीमध्ये लिहायचे, वहीमध्ये 20 व्यवस्थित लिहायचे. 10-10 करून लिहिले तरी चालतील. कसं लिहायचं? गम गमनीय, मन रम रमणीय, मन मननीय. एका बाजूला 10 लिहा, दुसऱ्या बाजूला 10 लिहा. झालं हे? इथे वरती आधी पहिलं हे करा, आकडा टाका इथे. धातू अधिक अनीय असं लिहा. एक धातू अधिक अनीय. परत कन्फ्युजन नको. धातू अधिक अनीय झालं असं. मग इकडे 10, इकडे 10. हे तुम्ही लिहायला जागा सोडा. आता माझ्याकडे वेळ नाही एवढा, मग मी इथे तुम्हाला लिहायला वेळ देत नाही. जे विद्यार्थी व्हिडिओच्या माध्यमातून शिकताय, पॉज द व्हिडिओ, राईट डाऊन अँड देन पुढचं सुरू करा. त्याच्यानंतर धातू अधिक आणि इथे तुम्हाला लिहायला जागा सोडायची. मी इथे डायरेक्ट लिहितोय. रूचा अर, रूचा अर. आता रूचा अर म्हणजे काय हे सांगायची गरज आहे का? हो म्हणा हो. हा,
नाही. नाही ना. रूचा अर म्हणजे रुकार काढायचा आणि रफार रफार जोडायचा. रूचा अर मग ती लिहा. नाही नाही नाही, रुकार काढायचा आणि रफार जोडायचा. थांबा थांबा थांबा, ते प्रत्येक ठिकाणी नाही. धातू जर 2 अक्षराचा असेल तर हे होईल ना, क्रू. आता हा धातूच 1 अक्षराचा आहे. बोला मग, रूचा अर, क्रूचा काय होईल? करणीय. कर. करणीय नाही होणार, क्रूचा होईल कर. मग त्याच्यात अनीय जोडल्यानंतर ते होईल करणीय. करेक्ट. आणि मग र नंतर अ आल्यामुळे तो न बाणाचा झालेला आहे. करणीय असं. क्रू करणीय. श्रू सर. सरणीय. क्रू करणीय, श्रू सरणीय. रूचा अर. तिसरा बदल लिहायचा, रूचा आर. थांबा बरं का. रूचा अर, रूचा आर असं होणारी उदाहरणं नाही आहेत त्याच्यामुळे. रूचा अर. आणि आता बघा इथे काय होईल, नृत नर्त, कारण इथे 2 अक्षर आहेत ना. हे काय झालं, श्रूचं कसं झालं, सर, मग त्याच्यात अनिय जोडलं वगैरे वगैरे. आता नृत नर्त आणि मग अनिय जोडलं तर काय होईल, अरे काय होईल, नर्तनीय. नर्तनीय. अजून नर्तनीय. काय होणार आहे, समजतंय तुम्हाला? रूचा अर म्हणजे काय? जर धातूच 1 अक्षराचा असेल तर तिथे स्कोप नाही ना असा रफार जायला. इथे 2 अक्षरांचा ना, त्याच्यामुळे तो रफारात गेलाय. 2 अक्षरांचा असल्या कारणे रफारात गेलाय. ठीक आहे. आता मार्क कशाला करायचं, करणीय, सरणीय आणि नर्तनीय. सर इथे बाणाचा मार्क नाही येणार का? नृत्याच्या काय, इथे, नृत्याच्या इथे बाणाचं नाव. का बरं नाही येणार सांग? एक मिनिट आहे, इथे त वर्ग नाही आहे, प वर्ग आहे. थांबा. क वर्ग आणि प वर्ग, प वर्ग, त वर्ग नाही, क वर्ग आणि प वर्ग, प फ ब भ म, प फ ब भ म असतील तर होईल ते. सो त्याच्यामुळे नाही होणार. नर्त मध्ये बघ का बरं झालं नाही, नर्त हा जो रफार आहे त्याच्या खाली त आला ना, त्याच्यामुळे तिकडे नाही झालंय. यांच्या केसमध्ये काय होतं, अ म्हणजे स्वर येणार होता म्हणून ते झालं. बरं झालं तू ते विचारलं, हे झालं रिवाइज. पुढचं, रूचा अर झाला, ईचा ए. तिसरं लिहा, ई चा बदल ए. ईचा ए हे सगळं कुठे होणार आहे, रूचा अर ईचा ए पहिल्या अक्षरामध्ये. सांगा, लिख. लिख, ली म्हणजे ई, ईचा होईल लेखी. ए. लेखी नाही, लेख. लेख लेख लेखी काय, सॉरी. लेखी, ईचा ए होईल ना. आणि त्याला तू अनिय जोडलास की काय बनेल, लेखनीय. करेक्ट. हा, त्याच्यानंतर सांग, प्र अधिक विष. बोला पटकन, काय होईल? प्रवेशनीय. प्रवेशनीय. प्रवेशनीय म्हणजे प्र कशासाठी आहे, कन्फ्युजिंग साठी. व्हेरी गुड. कन्फ्युज करण्यासाठी. त्यांना काय माहिती, आपण आधीच कन्फ्युज नाही. कन्फ्युज झालोय. हा, कन्फ्युज नाहीये काय? नाही, मग सांग बरं, मी आता शिकवत नाही, सांग उत्तर तू. सरांनी शिकवल्यावर कन्फ्युजन झाला ना, वेगळी भाग. सरांनी शिकवायच्या आधी क्लिअरिटी आहे का? नाही ना. बोला, आ अधिक दिश काय होईल, आदेशनीय. आदेशनीय. म्हणजे आचं काम काय, काहीच नाही तसं पाहिलं, फक्त कन्फ्युज करायला. म्हणून म्हटलं तुम्हाला त्याचं काहीच तिथे काम नाहीये.
झालं. इथे हे राहून गेलं बरं का, नृत्य झालं, दृश्य राहून गेला इथे लिहायचं. दृश्य ते होईल दर्शनीय. दृश्य दर्शनीय. हा, त्याच्यानंतर सर इथे श आलं ना, मग याचं काय झालं, ते त प्रत्यांताचे नियम वेगळे, इकडचे नियम वेगळे आहेत. तिकडचे इकडचे एकत्र करू नका. तिकडचे नियम टोटल सेपरेट, इकडचे नियम टोटल सेपरेट. त इथ ष्टब ध ढ ते वेगळं. हा, आता हे जे चालू आहे हे वेगळं. इथे सरळ सरळ एकच प्रत्यय अनीय, आणि ते जोडताना अनीय जोडताना पहिल्या अक्षरात काही काही बदल होतात. पहिल्या अक्षरामध्ये म्हणजे रूचा अर होतोय, ईचा ए होतोय, ऊचा ओ होईल. याच्यात एखाद दुसरं उदाहरण राहिलं का बघून घ्या बरं. लिख झालं ना. हा, अरे नाही, ई ई पहिल्या अक्षरात ई आहे असं एखादं उदाहरण राहिलंय का? नाही राहिलंय. आणि आता चौथं लिहा त्याच्यातला. संपली एवढं शिकून. ई चा बदल होतो ए आणि ऊ चा बदल होतो ओ. ऊ चा बदल काय होईल? ओ. पण ऊ कुठला पाहिजे? पहिल्या अक्षरात ना. पहिल्या अक्षरात जो ऊ असेल त्याचा बदल ओ होईल. म्हणजे मुच. बोला 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 पटकन. मोचनीय. मोचनीय. का बरं झालं मोचनीय? ऊ चा झाला ओ, ओ. च राहिला तसाच, त्याला जोडला अनीय, मोचनीय. आ अधिक रूह. आरोहणीय. करेक्ट. आरोहणीय. म्हणजे काय झालं? ऊ चा ओ, आरोहणीय. राईट. आता इथे बघ, कोणी मगाशी विचारलं त्याने रू, नंतर काय झालंय? य व ह पैकी ह आला, त्याच्यामुळे तो न बाणाचा झाला इथे. बोला, याच्यात काही राहिलं का? कुठलं राहिलंय का याच्यातलं? यातलं काही राहिलंय का? एनिथिंग रिमेनिंग? निर्णय राहिलाय. हा, बरोबर. अपवाद एक इथे लिहायचं शेवटी. अपवाद एक. नि नयनीय. तिथे अंगाला लागलेलं आहे, दुसरं काही नाही. अपवाद म्हणजे ते नय कसं काय? ते नय अंग आहे, नयनीय झालं असेल. आहे का कुठे? बरोबर ना. हा, नयनीय. राईट. तेवढा एक अपवाद लक्षात ठेवा. तिकडे अपवाद दोन आहेत, इकडे एकच आहे. राहील लक्षात? येस. हा, कृत्य हा म्हटलं की एकच प्रत्यय अनीय. एकच प्रत्यय अनीय. त्यात फक्त पहिल्या अक्षरात रूचा अर, ईचा ए, ऊचा ओ, अपवाद एक, नयनीय. प्रकरण एंड. अजून काही कुणाला शंका, कुशंका, लघुशंका असतील तर विचारा. याच्यात कुणाला काही विचारायचंय का? कृत्य हा मधलं काही कळालं नाही असं काही आहे का? प्लीज चेक इट आउट. एखादा फॉर्म राहिलाय का आपला? मेक शुअर. माझ्याकडनं नजर चुकीने राहू शकते, एखादा चष्मा लावलाय तर वचा ऊ आहे ना. काय काय? वचा ऊ युनिव्हर्सल. तरीच म्हणतो तू कसं काय नाही बडबडलास. वाच बरं, तू काय लाईन लिहिलीस आणि कुठे लिहिलीस? सॉरी सर. नाही नाही, तू वाच, आता वाच, तुला ऐकायचं आहे. प्लीज रीड लाऊडली, मला पण ऐकायचं. व्हाईल फॉर्मिंग द प्रत्यय. While forming the forms of क्त प्रत्ययांताः. तू काय मराठीत लिहिलंस का? इंग्लिश मिडियमचा आहे ना तू? मराठीत लिहिलंस का? नाही. मग इंग्लिश मध्ये सांगितलेलं कळत नाही? While forming the forms of त प्रत्ययांताः. What is this? कृत्या. So there is a difference between Archie and Parsha. Just like कृत्याः and क्त प्रत्ययांताः. Why can't you understand? इंग्लिश मध्ये सांगितलेलं कळत नाही? जाऊ दे. सो हे झालं कृत्याः. अनियच. आता शत्रू आणि शाणस्त त्याहून सोपे आहेत, खूप खूप सोपे. काय करायचं फक्त?
धातू जे तुम्हाला दिलेले आहेत ना, धातू अंग वगैरे, कंसात काहीतरी लिहिलेलं आहे. काय लिहिलंय वाचा बरं. गण तर तुम्ही लिहिलेत. म्हटलं इथे हे धातूचे रूपचे लिस्ट पाठ लागेल, इथे तर गरज नाही पडली अजून. हा, इथे गरज नाही पडली अजून धातूच्या लिस्टची. पाठ असण्याची गरज नाही पडली ना. नाही. सूत्र शहाणाला गरज लागते सर. थांबता. सर ते अरे पण कृत्यामधले पहिले 2 कॉलम्स ते 10वी पास झाल्यावर करायचे. कोण बोललं, कोणी विचारला हा प्रश्न? सर मी प्रांजली. प्रांजल. प्रांजल मला सांग बरं, मी मगाशी काय बोललो? परीक्षेत आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न येणार आहे? एक रूप लिहायचंय तचं, एक रूप लिहायचंय तवतूचं, एक रूप लिहायचंय कृत्याहाचं. तिथे 3 आहेत. अच्छा, ओके. बरोबर ना? आपल्याला 3 पैकी एक लिहायचं. शिकवायला मी शिकवतो, तुमची बसायची तयारी असेल मला काही प्रॉब्लेम नाही, मी सांगतो की नाही सर, कळलं. तिथे हे कधी येईल, हे कधी येईल, मग ते उरले ते पण कधी येईल. आहे तो डोक्याचा ताण कशाला वाढवताय? तुम्हाला एक रूप तयार करायचं ना, ते तर धडाचं करा. हो सर. त्याच्यात कितीतरी चुका करून बसतात. सांग बरं, कृत्याह कधी कधी जोडायचे? कृत्याहामध्ये कोणता प्रत्यय जोडायचा आहे? वहीत बघून आणि नको सांगू. आणि नाही, अनिय. आणि कोणता प्रत्यय? हा बघ, एकाच धड नाही, भारांबर चिंध्या करून ठेवायच्या. अनिय जोडायचा असतो, त्यातही पहिल्या अक्षरात रू असेल तर अर करायचा, ई असेल तर ए करायचा, उ असेल तर ओ करायचा, आणि एक अपवाद पण लक्षात ठेवायचा, नी नयनी. एवढं सोपं करून दिलं. आता विचारताय उर्वरित 2 कॉलम का नाही करायचे? करायचे तर बसा करत. सांगतो मग मी, त्याचं एक सेपरेट लेक्चर घ्यायला लागेल, कारण त्याच्यामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आहेत. ते एवढं सोपं नाही ना, अनिय सारखं सोपं नाहीये. तिथे खूप सारे वेगवेगळे नियम एकत्र येतात. मग ते परत सांगत लिहायला लागेल. तुम्ही सोडून द्या ते, त्याने काही फरक पडणार नाही. तुम्हाला एक रूप लिहायचंय, तेवढं जमलं ना तरी खूप आहे. राहिलं आता फक्त शत्रू आणि शानच प्रत्यंत, म्हणजे वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण. आतापर्यंत आपण प्रत्यय धातूला जोडत होतो, आता इथे आपल्याला अंग लागेल. कुणाचं? धातूचं. हा, त्या धातूचं. आणि याच्यात ना 2 गोष्टी करायच्या. कंसामध्ये पहिली गोष्ट आपल्याला जे काही जोडायचं आता ते लक्षात ठेवायचं, लिहूनच ठेवा तुम्ही. शत्रू शाणच प्रत्ययांताः. पटकन लिहा जरा. शत्रू शाणच प्रत्ययांताः असं हेडिंग द्या. मी लिहित आहे शत्रू शाणच प्रत्ययांताः. आणि परत खाली लिहा शत्रू शाणच प्रत्यांत रूपे बनविताना. ओम तू इंग्लिश मध्ये लिही, नाही तर मराठीत पण लिही. शत्रू शाणच प्रत्यांत रूपे बनवताना, व्हाईल फॉर्मिंग द फॉर्म्स ऑफ शत्रू शाणच प्रत्ययांताः, suffixes will be attached to anga, not dhatu. Suffixes will be attached to dhatu, to anga, not dhatu. आता सांगा, जर धातू आणि अंग ही भानगडच काय कळाली नाही तर सांगून तरी काय फायदा आहे? धातूंची लिस्ट पाठ लागेल, कारण काही ठिकाणी तिथे अंग दिलेलं नाहीये. कोण विचारत होतं मगाशी ना, आता ते पर्यंत गरज नाही पडली. काही ठिकाणी तिथे अंग दिलेलं नाहीये. आता तुम्हाला हेच माहिती नसेल की अंग आता बनवायचं कसं, आनंदी आनंद. मग कोण काय करणार आता त्याला? जर क्रियापद विचार या सिरीजचे पहिले 2 लेक्चर्स जर तुम्ही नाही बघितलेले आणि पाठ केलेले, आता तुम्हाला इथे तुम्ही अडचणीत याल. एक तर तुम्हाला लिस्ट पाठ लागेल, नाही तर अंग कसं बनवतात ते माहिती पाहिजे. पहिला गण असेल तर अ जोडतात वगैरे वगैरे, ते सगळं जे सांगितलं ते माहिती लागेल. त्याशिवाय आता हे कळणं थोडंसं अवघड आहे. ठीक आहे. सो मराठीमध्ये काय लिहिलं? शत्रू शाणच प्रत्ययांत रूपे बनविताना प्रत्यय अंगाला जोडावेत धातूला नाही. प्रत्यय अंगाला जोडावेत धातूला नाही. एवढं जरा नीट कान उघडे ठेवून, डोकं उघडं ठेवून, डोळे उघडे ठेवून ऐका, बघा आणि समजून घ्या. सो धातू आणि अंग म्हणजे काय ते मला आता परत परत सांगायला लावू नका. आता याच्यात काय करायचं माहितीये का? एकदम सिंपल काम करायचं. एकदम सिंपल. 2 भाग करून घ्यायचे. 2 भाग सांगतो. एक तर धातू परस्मय पदाचा असेल, नाही
तर तो आत्मनेपदाचा असेल. एक उभयपद पण भानगड आहे, पण तुम्ही सांगतो काय करायचं. परस्मैपद पद असेल तर अंगाला अन जोडा. आत्मनेपद असेल अंगाला मान जोडा. झालं ना आपलं उत्तर. धातू परस्मय पदाचा आहे, अन जोडायचा. आत्मनेपद असेल मान जोडायचा. आता आपण सुरुवात करूयात. बोला. गम. गच्छन. बोला पटकन. गच्छन. गम. गमला प्रत्यय जोडायचे. मी जे विचार त्याचे उत्तर द्या. गमला प्रत्यय जोडायचे नाही, कारण तो धातू नाही. आहे. हा, मग गमचं अंग गच्छ. गच्छन. गच्छ. आता सांगा, तो धातू परस्मय पदाचा आहे की आत्मनेपदाचा आहे? दिलेलं आहे तिथे. परस्मैपद. मग ज्याला जोडायचा परस्मैपद. अन, त्याच्यामध्ये लोप पावतो ना. जोडताना अचा लोप होतो. प्रत्यय जोडण्याचे नियम तुम्हाला आठवत असतीलच, नसतील पण सांगतो आता मी, असं म्हणतो माझंच मान राखायला. प्रत्यय जोडताना अचा लोप होतो. आठवतोय प्रत्यय जोडण्याचे 3 नियम? लटलकार. हो. हा, हो सर. अचा लोप होतो ना. झालं, गच्छन. आलं आपलं उत्तर. दुसरं बघा. रम. रम. बोला, कितव्या गणाचा आहे? पहिला गण अरे, आत्मनेपद. पहिल्या गण. मी विचारतोय कोणत्या गणाचा आहे म्हणे आत्मनेपद. कोणत्या गणाचा आहे? पहिल्या गणाचा आहे. पहिल्या गणाचं विकरण म्हणजे त्याचं पहिले अंग बनवलं. रम. अंगाला जोडायचे ना, मग आधी अंग तर बनवता आलं पाहिजे. हा, आणि आता तो जो नियम सांगितला होता काय, ऋष. आता र नंतर आला म्हणजे स्वर आलाय, त्याच्यामुळे मान जोडताना तो न कशाचा करायचा आहे? बाणाचा. रममान. कळतोय का? चाललंय येस जरा. येस. आता Yes, बघा. sir. मन. मन कितव्या गणाचा आहे? चौथा. चौथ्या चौथा गणामध्ये गण. विकरण काय जोडतात? मन्य. मन्य. य जोडतात. मन्य नाही जोडत. विकरण काय जोडतात? य. य. आणि आत्मनेपदाचा आहे म्हणून जोडला मान. मन्यमान. आत्मनेपदाचा आहे म्हणून जोडला मान. हा, कळालं इथपर्यंत? परस्मय पदाचा असेल अन, आत्मनेपदाचा असेल मान. हा, आता तुम्ही जरा थोडस व्यवस्थित इकडे आणि इकडे कोणते लिहायचे ते व्यवस्थित मार्क करून घ्याल. ठीक आहे. दा धातू आहे, दा. पण दाचं अंग काय? यच्छ. दाचं अंग यच्छ. आणि धातू परस्मय पदाचा आहे म्हणजे अन. म्हणजे अन. बघा, पाचं अंग पिब, त्याला जोडलं झालं ते पिबन. हे बघा इथे असं लक्षात ठेवा. परस्मय पद आणि उभय पद दोघांनाही अन जोडा. सर क्वेश्चन पेपर मध्ये ते कंसातील परस्मय पद आत्मनेय पद देतात. दिलेलं असतं. दिलेलं असतं. त्याच्यामुळे तसं काही प्रॉब्लेम. आणि नाही दिलं तर धातूची लिस्ट पाठ करा. आठ आहे सर ते. व्हेरी गुड. धातूंची लिस्ट पाठ करायची बाळा. नाही देण्याची पॉसिबिलिटी नेहमीच ओपन ठेवा तुम्ही. युजली देतात. तुमचं जर नशीब फुटकं असेल तर एखाद्या दिवशी विसरूनही जातील ते. त्याच्याच त्यांना काही घेणं नाही, कारण ही युक्ती आपण सांगतोय. हा, दिस इज नॉट नेसेसरी. ते देतीलच, हा आपला आग्रह नसायला पाहिजे. दिलं तर ठीक, बल्ले बल्ले. नाही दिली तर आपली वापरायची. काय अक्कल? अजून काय? ब्रेन. ब्रेन नसतोच रे. काय ब्रेन असतोच प्रत्येकाला, त्याच्यात नसते ना बुद्धी. अक्कल. मेमरी. हो, मग त्याच्यामुळे आपण जर लिस्ट पाठ करून ठेवली तर आपलं काम होऊन जाईल. आणि आपल्याला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की ते धातू पाठ पाहिजे, गण पाठ, म्हणजे ते सगळंच धातू आणि अंग काय भानगडे वगैरे वगैरे ते सगळं व्यवस्थित पाठ पाहिजे, तर हे जमेल, सोपं बनेल हे. आता असं मी लिहून देऊ का? इकडे दोन्ही लिस्ट लिहून द्यायला लागतील? लिहून द्यायला लागतील का? परस्मय नो पद? नो 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 नो. नो सर. बघा, मन्यमान झालं, यच्छ झालं, त्याच्यानंतर पा पिब, मग इथे लिहायचं पा, त्याचं तिकडे लिहायचं पिबन. त्यानंतर हे बघा, आता 2 मिनिटं. उभय पदाचा एक धातू आला म्हणून सांगतोय. ज्ञा. ज्ञाचं अंग काय? मगाशी कोण म्हणत होतं धातू लिस्ट कशाला पाठ लागेल? आता जर तुमचं पाठ नसेल, ज्ञा जा, आठवतंय का? ज्ञा जा ग्रह गृह्ण बद बदन क्री, आणि 9व्या गणाचं विकरण ना नी न, त्यातला न घेतात अन जोडताना. जानन, अन प्रत्यय जोडायचं ना, उभय पदाचा आहे. त्याच्यानंतर नी नय, नयन. फक्त याच्यात एक अपवाद आहे. कुठला अपवाद पण करत नाही, फक्त मार्क करून ठेवला, स्टार मार्क करून ठेवा. क्रू. क्रू स्टार करून ठेवा, कारण आहे ना इथे तुम्हाला
पाठ करावं लागेल. कुर्वन अनच लागलेला आहे, पण हा जो असा कुर्वन कसं काय झाला भाऊ, मग ते तुम्हाला माहिती पाहिजे ना. खरं तर काय आहे, कुर्वन कसं काय झालं ते सांगतोय. धातू आहे क्रू, अ जोडताना जर मी तुम्हाला हे शेवटचं लेक्चर आठवा ज्याच्यामध्ये मी अस धातू आणि क्रू धातू पाठ करून घेतलेत ना, त्याच्यात सांगितलं होतं अचा व बदल होतो. आठवतंय का? हो सर. हो. अस आणि क्रूची रूप ज्याच्यात पाठ करून घेतली, क्रियापद विचार भाग 9 त्याच्यात सांगितलंय अचा व होतो, मग ते कुर्वन झालेलं आहे. तेवढं याला स्टार करून ठेवा, बाकी तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार कुठे. बघा, श्रू श्रू भूभव तृ तर श्रू सर सरण, पठ पहिल्या गणाचा आहे पठन, पत पहिल्या गणाचा आहे, परस्मय पदाचे म्हणून अन अन जोडले जात आहेत ते जरा नीट बघा. खाद खादन, वद वदन, नृत्याचा अंग नृत्य चौथ्या गणाचा असल्या कारणे आणि परस्मय पदाचा आहे त्याच्यामुळे नृत्यन, लिख आहे त्याचं झालं लिखन, सेव आहे आत्मने पदाचा पहिल्या गणाचा आहे म्हणून अ आणि मग त्याला जोडला मान, सेव मान, वंद वंदचं झालं वंदमान. कळतंय का? येस. हो. सोपं आहे की नाही? Yes, sir. सोपं, व्हेरी सोपं आहे इझी. ना? व्हेरी इझी. कधी? Yes, sir. बबलीस पाठ पाठ आहे. असल्यामुळे. पब्लिश पास. धातूंची लिस्ट त्याच्यासोबत धातू आणि अंग यांचं जजमेंट आपल्याकडे असेल तर हे काम सोपं आहे. आता येस येस. हा लेट मी सम अप द चॅप्टर. मला जर ओव्हरऑल लक्षात ठेवायचं तर मी काय करेल, कसं लक्षात ठेवेल? 4 प्रकारचे प्रत्यय क्त, क्तवतू, कृत्याह आणि शत्रुशाणज. क्त, क्तवतू, कृत्याह, शत्रुशाणज. राईट. क्त सगळ्यात जास्त कटकट कुणाची? क्त प्रत्ययांताची, पण ती कटकट पाठ केली की आपल्याला लगेच पुढचं गिफ्ट मिळून जातं, खरं ते काही करायचंच नसतं. राईट. क्त प्रत्ययांताचे प्रत्यय 5, त इत ष्ट ध ढ, त्यापैकी त जोडायचा 3 वेळा, एकाक्षरी मन च, अपवाद 2, दादत्त पापीत. त्याच्यानंतर 2 अक्षरी असेल तर इथं जोडायचं, त्या 2 अक्षरात देखील रू असेल तर अर करायचा आणि मग इथं जोडायचं. राहिले प्रत्यय 3, श ष छ असेल तर ष्ट जोडायचा, भ असेल तर ध जोडायचा, ह असेल तर ढ जोडायचा. पण हे सर्व करताना एक नियम लक्षात ठेवायचा की व असल्यास उ करायचा, त्याच्यातही वह मध्ये दीर्घ उ करायचा आणि एक अपवाद वंद, जिथे काहीच नाही करायचं, व ऍज इट इज ठेवायचा. क्त प्रत्यांत आटोपलं. ह्याच क्त प्रत्यांताला ज्यावेळी वान जोडतात ते बनतं क्तवतू. राईट. कृत्याहामध्ये एकमेव प्रत्यय कोणता? काही जण अशा ऐकायला बसले, हा 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 काय भारी चाललंय ना. आणि आणि अनीय. अवघड आहे. एकच प्रत्यय अनीय, त्याचे 3 बदल रू अर ई ए उ ओ. रू अर ई ए उ ओ, अपवाद 1, नि नयनीय. झालं पाठ. आणि इकडे आलं कुठलं? शत्रुशाणच मध्ये आले की प्रत्यय अंगाला जोडायचे, धातूला नाही. आणि त्याच्यातही पद बघायचं आणि प्रत्यय जोडायचा. परस्मय पद उभय पद, अन आत्मने पद मान. हो गया हमारा काम. जमेल का? येस. हो सर. 2 मार्कासाठी मला असं वाटतं एवढं Yes, इनफ आहे. 2 मार्कासाठी एवढी माथापच्ची इनफ. त्याच्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज नाही पडली पाहिजे ऍटलिस्ट. सो व्हॉट शॅल आय एक्सपेक्ट नाव? परत याची रिव्हिजन करून घ्यायला लागेल. नो. कधी? नो. नो. फाईन. वर्कशीट Yes. ठीक आहे, बघतो एखादा असेल वर्कशीट तर पाठवतो, बट त्यात काय असं वर्कशीट सारखं नाही पण आहे. एवढं काय असं अवघड नाही की ज्यासाठी वर्कशीट बनवायला पाहिजे. सो इझी. रॅन्डमली काहीतरी 2-4 धातू घेऊन टाकायचे आणि बनवायचं. हा, रॅन्डमली 10 धातू लिहून घ्यायचे रॅन्डमली. मग त्याचं क्तवतू बनवायचं, क्त बनवायचं, कृत्याह बनवायचं, शत्रू बनवायचं. चेक करायचं. नंतर आपल्याकडे विसर्ग जोडायचे प्रत्येकाला. क्तवतू सोडून सगळ्यांना विसर्ग जोडतात. क्तवतू सोडून सर्व रूपांना विसर्ग जोडतात, हे लक्षात ठेवा. चलो, ज्यांची फीज इनकम्प्लीट असेल प्लीज ती कम्प्लीट करा. 1 तारखेपासून मी अलाउ नाही करणार लेक्चरला. लेक्चरची लिंक विचारू, हा बोल. ती धातूंची तुम्ही लिस्ट सांगितली ती फक्त शत्रुशाणासाठीच उपयोगी का, अजून कुठे नाही? अरे बाबा, अजून वाच्य परिवर्तन हा या प्रकरणात शत्रुशाणसाठी, पण वाच्य परिवर्तन, निंजंत, पूर्व कालवाच्यकम निष्कास आहेत, त्याच्यानंतर आपले उपपद तत्पुरुष समास आहेत. खूप खूप ठिकाणी लागणार आहेत आपल्याला. विश्वास ठेवा. अर्ध्या मार्कासाठी. अर्ध्या मार्कासाठी नाही रे बेळा, ती खूप साऱ्या ठिकाणी लागणार आहे. आणि नंतर आपल्याला परत आहे ना संस्कृत, मराठीमधून संस्कृत मध्ये भाषांतर करायचंय, चित्रवर्णन करायचंय, अजून आपल्याला अपठितचे प्रश्न सोडवायचे आहेत.
खूप ठिकाणी लागणार आहे. जर समजा ते बायपास करून काही करता येत असतं ना, मीच करून दिलं असतं ना. मी जर एवढ्या युक्त्या सांगतोय तर मग मी त्याच्यासाठी पण काहीतरी करूनच ठेवली असती ना सोय. नाही, मी ज्या अर्थी हे बघा, मी ज्या अर्थाने एखादी गोष्ट सांगितली ना, पाठ करा, याचा अर्थ होतो पाठ करा. कारण त्याच्या व्यतिरिक्त काही करता येत असतं ना, सोनवणे सरांनीच करून दिलं असतं ना. हा, मी जर एवढ्या युक्त्या शोधू शकतो तर मग त्याच्यासाठी पण काहीतरी तर केलंच असतं ना. ऑलरेडी ते खूप काही केलंय. धातुरूपावलीचं नावाचं तुमच्याकडे पुस्तक असेल ना, 19 शब्द धातुरूपावली, त्याच्यात चेक करा पहिल्या गणाचे किती धातू आहेत, दुसऱ्या गणाचे किती आहे, चौथ्या गणाचे किती दिलेले. 800+ धातू आहेत. मी तुम्हाला फक्त तुमच्या एक्झाम मध्ये जेवढे विचारले जातील आणि जेवढे टेक्स्टबुक मध्ये इकडे तिकडे येतात तेवढेच घेतलेले आहेत, तेवढेच दिलेले आहेत आणि तेवढेच येत आहेत. ते पण पाठ नाही होत. तेवढं करा. धातूंची लिस्ट नीट अस्खलित पाठ करा. व्याकरणाचे पुढचे टॉपिक्स व्यवस्थित कळून घ्यायचे असतील तर डबल अंडरलाईन. चलो, सो कम्प्लीट द फीज ॲज अर्ली एज पॉसिबल. ज्यांची बाकी असेल त्यांच्यासाठी सूचना, ज्यांची झाली असेल फॉरगेट द instruction. Okay, chalo, have a nice day. Any questions, any doubts? No. असेल तर विचारू नका. हेच लेक्चर परत एकदा बघा.